आपोला तो एक, थोडा नॉर्मल द्या, देव करून घ्यावा, देणे विन जीवा सुख नोही, इरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. मायबाप या यादव परिवाराने एक वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आहे. ज्याला कीर्तन कळलं नाही त्याने कीर्तन करायचं नाही. ज्याला माईक सिस्टीम जोडा येत नाही त्याने तिथं बोट घालाव का, आणि जर घातलं तर सगळं मिशन जाळील. म्हणजे ज्याला त्याचं ज्ञान आहे त्याने तिथं डोकं लावायचं, ज्याला ज्ञान नाही त्याने तिथं अज्ञान पण स्वीकारायचे. मायबाप म्हणून कीर्तन म्हणजे साधारण नाही. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, ह्या कीर्तनात मेलेलं माणूस उठले महाराज, ह्या कीर्तनात तुटलेला हात फुटल्यात, ह्या कीर्तनात मेलेली गाय उठली. पण काय झाले महाराज, पैलवान दूध पितोय पण त्याच्या अंगी लागाना पाणी टाकलं, मिक्स केल्यामुळे दुधाची किंमत कमी आली. पण दूध हे दूध आहे, तसं कीर्तन हे कीर्तन आहे. पण ते कीर्तन घडायसाठी द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. माऊली म्हणतात, ज्ञानोबा आहे, द्वैत गेलं पाहिजेत महाराज. आणि द्वैत जाण्यासाठी, त्याची झाडणी करण्यासाठी जीवनामध्ये गुरुवरी यावा लागतात, महात्मा यावा लागतो. आणि जर महात्मा जीवनात आला, हा, आणि आपण रात्रंदिवस सुखासाठी महाराज हे धडपड, रात्रंदिवस कष्ट करतो. माऊली म्हणतात, सायास करसी प्रपंच दिननेशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. रात्रंदिवस महाराज इथं येऊन सुद्धा काय काय कीर्तन ऐकत नाहीत, इथं येऊन सुद्धा, हा, म्हणून सुख नाही. हा, आणि सुख होण्यासाठी माऊली 9व्या अध्यायामधली पहिली ववी ते म्हणतात, तरी अवधान एकलिनी दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का. महाराज माऊली म्हणतात, अवधान म्हणजे लक्ष. आणि तुकोबराय म्हणतात, आपुला तू एक, देव करून घ्यावा. जवळ लक्ष देत नाही तवर देव कळत नाही. हा, आणि एकदा देव कळला, लक्ष दिल्याशिवाय राहत नाही, नाही का. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्हाला सुखाची जर गरज असेल मायबाप, तर देव आपलासा करून घ्या. हा, आणि तुम्ही जर सगळं करून आपलंस घेतलं, देव जर करून घेतला नाही, येरती मायके दुःखाची जनती. हा, देवाशिवाय सुख नाही, आणि जिथं सुख आहे तिथं देव आहे. आणि देव न करता जर या मंडपामध्ये इतकी मंडळीत आम्ही सुखात आहे असा म्हणणारा जर एखादा व्यक्तिमत्व असेल तर त्याने हात वर करून दाखव. हा, कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कबीर महाराज म्हणतात, जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसकू दुःख दुनारे. सगळीकडे पाहिलं सगळे दुःखच आहे महाराज. हा, पण साधू संतांपाशी सुख आहे का, तर त्यांनी देव आपलासा करून घेतला. म्हणतात, सुखाची वस्ती एकाच ठाई. कुठे सुख, हा, एखादं गावाचं नाव सुद्धा असन सुखसागर, पुण्याला हाय सुखसागर, पण तिथलं विचारा ते म्हणले दुःखच आहे. नाव सकाराम असन एखाद्याचं, त्याला विचारा, तो म्हणला आरामच नाही. रात्रंदिवस महाराज निश्चित आराम बळे. हा, पण संतापशी सुख आहे. म्हणून बैसता संताची ठाई. बैसता संताची ठाई, कळो आले कमळापती, आपले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा, ते संत म्हणतात, बाकीचं जर केलं तर येरती माईके दुःखाची जनती. हे सगळं माईक आहे, हे नाही बरं का, हे सगळं मायेचं बाजारी महाराज. हे अंत हे काळीचे,
नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्या हिन शक्ती नाके डोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरे सकळ मायबाप बाईल मन खर मरता तरी बरे नाशियले घर थुंकोनिया तुका म्हणे तुझी न होतील कोणी एका चक्रपाणी वाचवण्या बघा बर का हा आता राहिलाय पाऊन तासच आता लई पाया पडा येऊच नका विठाला विठाला म्हणून हे सगळं माईक आहे हे आधी बी ह्यांनी अवसान दिलं नाही आणि शेवट बी अवसान घालिवलं नाही आधी अंती अवसानी मग काय करा तो भगवान परमात्मा अविनाशी त्याचा नाश नाही जो अविनाशी त्याचा जर तुम्ही देव करून तुम्ही घेतला तर तो तुम्हाला अविनाश करी आपोली आयसे हा महाराज जशी एक तुकोबारा एक दृष्टांत देतात एक भिंगरुटी असती भिंगरुटी ती आळी ती भिंगरुटी आळीला घेऊन येते भिंगरुटी आणि त्या घरट्यात ठेवती महाराज आणि फिरून आली की त्याला टोचा मारती हा ती आळी ध्यास घेते आता येईन मला टोची मारेन आता येईन मला चावण ती आळीला महाराज पंख फुटतात तो का म्हणे आळी जिवे न उरीवे गळी आळी होती तसं भगवान परमात्मा हा अविनाशी तो सुद्धा तुम्हाला अविनाशी करीन अविनाश करी आपुली आयसे पण लावी मना पिसे हा भगवंताचं पिस लागलेली मंडळी परगावून कीर्तनाला येतात आणि ज्यांना आमोशा पुनवचं वाड्यातलं चावऱ्यावचं पिस लागले ना ती हित येऊन सुद्धा येड्यावानी करतात ज्याला देवाचं पिस लागलंय ती फोन करत महाराज कुठे आम्ही मोहर गेलो आमचे सज्जन महाराज ही देवाची पिस लागणारी माणसं आहेत आणि ज्याला बाकीचं पिस लागलंय ना ती मग आदमापूरला हाय खांब इकडं गाणगापूर आमच्या इकडं नगरला पिरे ही आमोशा पुनवर आल्यावर ती पिस वेगळे आणि ही पिस वेगळे पण ही पिस महाराज अविनाशी बनवते आणि ती नरकाला नेते म्हणून अविनाश करी आपोली आयसी लावी मना पिसे गोविंदाचे ज्याला मनाला पिस लागले ना तो कधी कुणाला मागत नाही पैसा ज्याच्या मनाला देवाचं पिस लागले ना तो कुणापाशी हात पसरत नाही आणि ज्याला दुसरं पिस लागले ना तो आधी महाराज पाकिट किती सांगते त्याला घरचं पिस आहे मग नाही का देवा पाहिजे पण सुदामाला महाराज भगवंताचं पिस लागलं होतं सगळी द्वारका हसली हरी महाराज पण त्याने सांगितलं तुझं कसं काय ती मला माझं एकदम भारी आणि कशाला गेलाय मंडळीने सांगितलं तुझा देव मोठा आहे तिकडून खायला काहीतरी आण पण देवाला त्यांनी काय मागितलं नाही सगळं आनंदात आहे म्हणला सोन्यावनं पिवळे तर सगळं गाव सोन्याचं हा म्हणून सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला देव काय पाहतो महाराज देव काय पाहत नाही किती मोठा हार आणलाय पाहत नाही मंडप किती लावलाय सिस्टीम मग लावू नाही का लावाव पण शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हा महाराज त्याच्या चरणावर म्हणून तो विठ्ठल परमात्मा आपला असा करून ज्यांनी घेतला मग एखादा माणूस म्हणून तुम्ही देव घेतला तुम्ही काय मरायचं नाही का एखादा माणूस म्हणतो माळ घालणारी मरणारेत अन्न घालणारी मरणारेत बघा बरं का मायबाप समजलं तर बघा पण तुकोबाराय म्हणतात ते मरून सुद्धा उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी विठाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ
12 वाजून 10-15 मिनिटांनी सेवा आपण, कारण महाराज अतुल महाराज हे निवेदन करण्यासाठी आमचे श्रीकांत महाराज आहेत. सोपे गाव टाळ कुठलं तो गायक कुठनं आणलेत. हे अशी मंडळीत अख्खा महाराष्ट्र गाजवणारी माणसेत महाराज, ज्यांच्या हाताला धरून मी परमार्थ शिकलो. तुम्ही अजून सर्च करा, या आसपास कुठं बी 10-10, 15-15 हजार पब्लिक असतं, तिथं माऊली महाराज मृदुंग वाजवाय असतात. आमचे भजन सम्राट भाऊसाहेब आपले धामणेकर गुरुजींचे शिष्य बाप्पासाहेब महाराज देवकाते, भजन सम्राट हरिश्चंद्र महाराज काळे आणि हे सगळे मंडळी आपण सगळे वारकरी. सोपं का हो? सोपं का सांगा ना? यटान पास टिपणीचा फण सगळं आणायचं आणि एक जणाने यायचं आणि बैल वस्ती हो करायची, तोवर मोडलं इटा जमन कसं वाटन. म्हणून मी सगळं निवेदन आहे म्हणून 10-15 मिनिटं तुमची जरी जास्त घेतली, सोपं नाही महाराज, नाही का? म्हणून काय दिलगिरी म्हणजे काय वाईट म्हणून घेऊ नका. 10-15 मिनिटं जरी जास्त घेतली तरी विठ्ठल. म्हणून मायबाप या धर्म मंडपामध्ये कुणाला देव माहित नाही? सांगा, कुणाला देव माहित नाही? कोण पंढरपूरला गेलं नाही? सगळे. पण महाराज देवाचं एक वर्म आहे काय, आणि ते वर्म संताजवळ आहे. जसं सगळ्यांना दूध माहित आहे, सगळ्यांना लोणी माहित आहे, पण लोणी काढणारी माता माऊली एखादीच असती. आणि ते लोणी पाहून नाही माशी का ताप देती बुवा मला, घरची माशीन ही बी इकडं आली तरी हिनी दशा काढली. काय सांगत होतो? कीर्तन. हीच म्हणून माझं मन बिघडी होती या, आणि तुमची लिंक चुकती. मी सांगत होतो सगळे देव देव करतात. जसं दुधात लोणी मग पाहून कळन का, खाऊन कळन का? हा, त्याला वर्म आहे. जसे दुधात लोणी तैसा देहात चक्र पाणी, जशी उसात साकर तसा देहात ईश्वर. महाराज सांगा तुम्ही, लाकडात अग्नी आहे का नाही? हा, मग आपण लाकूड हातात घेतो, पोळतो का? लाकडात अग्नी आहे पण प्रगट नाही. तसा देव आहे पण तो प्रगट होण्यासाठी संतांकडे जावं लागेल. पुसा संतासी जाऊनी देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. माऊली म्हणतात निज देव नेनशी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कुठे काही. मग देवाला गाव नाही का? देवाला गाव आहे. हा, मृत्यूलोकी एक नगर त्याची पंढर, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुखासी उभा असे कलेवर पुंडलिक भक्त राज, शोभे चंद्रभागे तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. कुणाचा काकडा घेताय की नाही? हा, नाथ बाबा म्हणतात तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, नेहा मज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. या जगात या मृत्यू लोकात एक नगर आहे, ते पंढरपूर. ते पंढरपूर नसून साक्षात वैकुंठ आहे महाराज. हा, पण ते पंढरपूर कळायसाठी पंढरपूरला जावं लागेल, आपल्या रस्त्यावरच आहे महाराज. हा हा, मग तो देव तिथं गेला तरी आपोला तो हिता असणाऱ्यांना तो आणि तिथं असणाऱ्यांना तो. कोणचा आहे? तिथं गेल्यावर तो नाही. आता माऊली महाराजांना म्हणले तो माऊली महाराज, मग हे माऊली आहेत का? व्याकरण समजतंय का बघा. ह्या माऊली पशी आला ना आम्ही म्हणलं तो माऊली. मग त्या पंढरपुरात गेलं तो देव. मग हा देव कोणचा? इकडे तर सांगतात विठू जळी स्थळी भरला, विता ठाव नाही उरला. मग
विठाला विठाला काय बय एक महागणं 7.5 असते महाराज कोणाच्या तरी आयुष्यभर जीवनात आणि ती सारखी विक्षेप करत असत समजते का बघा मग तुम्ही सांगा देव चौकडे माझ्या सावतोबा महाराजांना कांद्यात दिसला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मग सगळीकडे देव आहे देव आपलासा करून घेतला का हा जवळ आपलासा देव करून घेत नाही तवर सुख नाही विठाला विठाला तो देव आपलासा करण्यासाठी महाराज आमचे गुरुवरे म्हणायचे सोमा कांद्याचं बी कांद्यातच आहे पण त्याची रीत कळायसाठी हे आडत्यावाल्याला जाऊन सांगितलं जमन का कांद्याच्या व्यापाऱ्याला जाऊन सांग कांद्यातलं बी कांदा खाणाऱ्याला कळन का मग कुणाला कळत त्याला जातीवंत शेतकरी लागेल महाराज अर्धा कांदा कापायचा म्हणले वरचा भाग टाकून द्यायचा आणि खालचा भाग लावायचा 2-3 महिने पाणी घातले की त्याला ढेंगळा येतो महाराज आणि निस्ता असा चोळायचं की काळच भंगार बी महाराज दिसत हा तसा देव आपल्यातच आहे पण आपल्यातला देव कळण्यासाठी हा पंढरपूरला जावं लागेल हा म्हणून नाथबाबा म्हणतात सगुणी भजता निर्गुणी पावलू विकल्प धरिता जिव्हा जडे महाराज माऊली म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण एक देव सगुण आहे महाराज सगुण देव आपल्यासाठी आणेला रूपा बळे करोनी कळे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे म्हणून शरण जायचे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठाला विठाला म्हणून या येताळा राजाराम यादव ना त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम महाराज हा त्यांना 4 मुलीत दोन मुलीत अतिशय मोठा परिवार आहे आणि या परिवाराने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय तर निम्मा आपलं कीर्तन झालंय पण कीर्तन हे भाग्यवंता घरी असतं हा पण भाग्यवंताचं घर म्हणजे ही काय 4 पत्र आणि 1 बंगला नाही माऊली म्हणतात कौनाचे हे घर हा देह कौनाचा आत्मा राम त्याचा तोची जाणे मी तो हा विचार विवेकी शोधावा गोविंद माधवा याच कोणाचं घर आहे महाराज हे घर माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घर म्हणून 1 3.5 हाताचं घर आहे आणि ह्या घरात एक कीर्तन आहे आणि ते कीर्तन ते भाग्यवंताच्या घरीच आहे महाराज भाग्यवंत भाग्यवंत
भगवंताच्या घरी भजन कीर्तन नामस्मरण टाळ मृदंग विना हे कुणाच्या दारात नाही. हा पण मायबाप हो, देव 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 वळकून परमार्थ करायचा का उग तुम भी करते हम भी करते बाबा म्हणायचे. हा जसा देव कळण्यासाठी संतांकडे जावं लागल आणि संत येण्यासाठी भगवंताची कृपा व्हावं लागल. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल ठाय. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त भक्ती प्रेम सुख दुर्लभ आहे. नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता पण देव कळण्यासाठी विसोबा खेचराकडे जावं लागलं महाराज. हा म्हणून देव 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 सगळं करतात पण देव कळतो. हा गुरु विनानुभव गुरु विनानुभव आवे बिना माऊली हरिपाठात म्हणतात भावे विन देव नकळेनी संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुरुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती करून उपाय. महाराज म्हणून देव आपलासा करण्यासाठी धरा बळकट भाव. तुकोबाराय म्हणतात तुम्हापाशी आहे देव कार्य हिंडता रानोराणी असा संतासी जाऊनी. तुमच्यापाशीच देव आहे आणि तो देव कळण्यासाठी जीवनामध्ये संत यावं लागतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात बाबाजी सद्गुरु सारखा महात्मा आला आणि रीत करून दिली महाराज. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. जसं महाराज क्रिया आहे तुम्ही सांगा आता इथं बुंदी केली असेल पुरी केली असेल जी लाडू होतात ती हरभऱ्याच्या डाळाचं होतात. जशी मुठमुठ डाळ जर वाढली तर खायला येईल का? त्याच्यावर क्रिया आहे. जशी पुरी गव्हाची होती मग थोडं मुठमुठ गहू जर वाढलं तर खाईन का? हा तसं देवावर सुद्धा क्रिया आहे आणि ते क्रिया आणि ती क्रिया होण्यासाठी साधू संत क्रिया करोनी दाविती अंगी. अर्भकासाठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तुकोबाराय म्हणतात जशी एखादी आई हा बघा त्या बाळाला चाला येत नाही पण ती त्याच्या पावलागणी चालती. तसे संत महाराज ते संत काय साक्षात उघडे परब्रह्म किंवा देवतेची संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. त्या दिवशी बाळूमामाच्या अमावस्या दिवशी हाच अभंग घेतला होता. देव आणि संत हे दिसाय दोन आहेत पण असा एक आहे. मग त्या भगवंताशी भगवंताच्या कृपेशिवाय संत येत नाहीत आणि संताच्या कृपेशिवाय देव कळत नाही. मग काय केलं पाहिजे अगोदर? का जांभळ्या दिल्या पाहिजेत? काय केलं पाहिजे? जड जाते महाराज. तुम्हाला सांगू का कीर्तनाची मर्यादा. कीर्तन हे मनोरंजन म्हणून ऐकायचं नाही आणि कीर्तनकाराने कीर्तन लोक पाया पडतात धन देतात म्हणून कीर्तन करायचं नाही. मायबापांनो कीर्तनाची मर्यादा आहे. हा कीर्तन देहाचा विसर पडत असेल तर कीर्तन करावं नाही तर कीर्तन त्याला करताचा अधिकार नाही. हा कीर्तन करायचं म्हणजे सोपं आहे का?
नाथबाबा म्हणतात हा कीर्तन कोणी करू नये, कीर्तन करायला अधिकार लागतो आणि तो अधिकार एकदा आला ना तो आपला अधिकार कोणच घेत नाही. म्हणून काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. जीवनात महात्मा आलं आणि जगद्गुरु तुकोबरायांची जशी आईला माहित असतं चालायचं पण बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तसे साधू संतांना सगळं माहित असतं पण जीवनात संत येण्यासाठी भगवंताची कृपा व्हावं लागेल आणि भगवंताच्या कृपेसाठी काय करावं लागेल. एक तत्वनाम दृढधरी मना हरीश करुणा येईल तुझी. तुम्ही सांगा देव अनेक आहे का एक आहे? नेमकं दोन झालं. ताई म्हणतात अनेक, तुम्ही म्हणता एक. एक सांगा ना, देव एक का अनेक? एक. मग सांगा ना महाराज. आमोशाला आपण एकादशी सुद्धा वद्यन शुद्धी धरतो म्हणजे महादेवाची ही पांडुरंगाची ही. जसं एकच धागा. तुम्ही सांगा ना ही काय आणि ही फेटा. मग ही एक आहेत का दोन आहेत? हे दिसायला दोन आहेत पण आसायला एक आहे. कापसापासूनच सगळं झालंय, एकच आहे महाराज. पण अनंत अवतार घेसी भक्ताकारणे बनवाळू कृपाळू दिना लागी उदर. महाराज तो भक्तासाठी कुणाला बाळू मामाच्या रूपात येईन, कुणाची रूप घेतो तो. म्हणून महाराज तुकोबरायांना तर मायबाप त्यांच्या घरदारात सगळ्यात विठ्ठलच दिसला. विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल बहिणी आणि धाता विठ्ठल बिन चाल नाही गोता कामने आता नाही दुसरे कामने आता नाही दुसरे विठ्ठल पुरीचे महाराज ज्या वेळेस जीवनात संत आले त्यांना चुलता बी देव दिसू लागला, माय बाप सुद्धा देव दिसू लागलं. आपल्याला देवात तरी देव दिसतोय का? तिथं जाऊन सुद्धा शंका आहे महाराज. म्हणून देव कळण्यासाठी जीवनामध्ये संत यावं लागतात. बाबाजी जगद्गुरु तुकोबराय बाबाजी सद्गुरु त्यांच्या जीवनात आले आणि देवाची रीत सांगितली महाराज आणि लोकांना सांगितलं महाराज तुम्ही जे करताय ना ह्यात सुख नाही. कोण सुख धरोने संसारी राहे सांग बाहारी. सुख आहे का यात? फक्त सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणून जगाला त्यांनी सांगितलं तुम्हाला सुख पाहिजेच असेल ना तुम्ही आपलासा देव करून घ्या. अभंगाचं प्रथम आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा.
सुखानो हे म्हणून मायबापांनो लहान तोंडी मोठा घास घेतो, कारण या जगात सगळे दुःखाचीच नाती, फक्त सुखाचं नातं. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही वरिश्रात केले, तुम्ही वडिलाचं सांगा ना. नाही नाही महाराज, सुखाचं सांगाव का मायेचं सांगाव कीर्तनात सांगा ना. मग सुखाचं पटत नाही लोकांना महाराज, आणि मायेचं रुचत, म्हणून लटके ते रुचे साच कोणाना पचे. लटक माणसांना बघा ना, थोडं जर सांगितलं ना, तुमच्या आई वडिलांनी तुमचं कष्ट करून लगे रडायला लागतात माता माऊली. पण महाराज सुखाचं सांगितलं पाहिजे. आज तो आत्मा येतो, तो पाहतो नेमकं कीर्तन ठेवले का कीर्तन ठेवले, नाही का. लय अवघडे महाराज, आज बांधील कीर्तन असतं, नाही का. म्हणून मायबापांनो सगळ्यात मोठं पाप जर पितराचा दोष जर लागला ना महाराज, तुम्ही चारी धाम जरी केलं ना तरी सुख नाही. हा, आणि सगळ्यात मोठं सुख पितर सुखी पाहिजे. पण पितर सुखी होण्यासाठी आता काकडा चालू आहे, ती मुका बहिरास आहे बघा. नाही सत कीर्ती श्रवणा आली. तुमच्या जीवनात जवळ सतकीर्ती श्रवण कराय भेटत नाही ना, नाही संत सेवा घडियेली. पितृवचनासी पाठ दिली, तीर्थे व्रते असून त्यागिली. बैरा झालो या जगी बैरा झालो. म्हणून जरा सत्कीर्ती श्रवणाला येऊ द्या. आणि सत्कीर्ती श्रवण करण्यासाठी संत कळावं लागतात, आणि संत ज्याला कळतात ना, हा त्याला सुख आहे. ज्याला संत कळत नाही त्याला सुख नाही. हा, म्हणून सुख कळण्यासाठी जीवनात महात्म्याची कृपा झाली, आणि त्यांनी सांगितलं आपोला तो संत करून घ्यावा नाही. आता संत लय अवघड या कलियुगात. कुणाला म्हणायचं संत महाराज, कुणी बी लावतंय पदवी संत. संत फक्त ते एकच, नेनती काही दाना टोना नामस्मरणा वाचोनी. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचोनी. म्हणून या यादव परिवाराने 2 मुलं आहेत, 4 जण, 4 भावंड आहेत, 2 मुलीत मायबाप आपल्या ह्या येताळ भाऊनला. पण सगळं ठेवून महाराज एकटे गेले. हा, आपलं सुद्धा एकट्यालाच जायचंय. म्हणून मायबापांनो आलाय ना, तुम्ही या देहाला आलाय तर एक करा. आलिया संसारा तुम्ही एक करा. काय करा? मुक्ती मार्ग हळूच धरा. काल दंड कुंभ यातना थोरा. नाटाचा अभंग. ह्यात सगळे महाराज मेल्या यम काय करतो, किती दिवस लागतात, किती पिंड ठेवा लागतात, किती दिवसांनी आत्मा येतो. 1.5 दिवस लागतो महाराज यम दरबारात जायला, आणि 1.5 दिवस यायला. म्हणून तुमच्या इकडं सावरणाचा कार्यक्रम, ही सावरणं म्हणतो आपण, त्याला सावरणं म्हणतात. ही 3ऱ्या दिवशी असतं का 2ऱ्या? 3ऱ्या दिवशी. म्हणून 1.5 दिवस जायचा आणि 1.5 दिवस यायचा. परत तो आत्मा येतो. आणि महाराज 10 दिवस तो आत्मा आश्मा खडा असतो. आपण ज्या वेळेस तो खडा, इकडे आसमाच म्हणतात ना त्याला, तो खडा महाराज पुराणात सांगितलंय 10व्याच्या टायमाला तो आपण खडा नेत असतो. त्या खड्यात तो आत्माचा प्रवेश असतो. आणि 10वा झाल्यानंतर 13वा झाल्यानंतर तो आत्मा वैकुंठ दिशेने भ्रमणा सुरू होती महाराज, स्वर्ग दिशेने. आणि आज तो 360 म्हणतात वरिश्रात, तो आज येत असतो. कोण कोण आलंय, कोण कोण नाही आलं, तो पाहत असतो महाराज.
हा परत तिथून एक वैतरणी नदी आहे गरुड पुराणात. असलं सांगितलं की माणूस असलं सांगा, असलंच पटतंय महाराज. हा पण मेल्याला सांगाव का मरायच्या आधी सांगाव? मारायच्या काय काय मेल्यावर असं होतं. तू मेलाय का? तुला काय माहित आहे? त्याला मरावं लागतं. आणि जो मरतो ना तो संत होतो. तो कोपराय म्हणतात मरणा ही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. साधू संत महाराज देहात जरी असतात तरी ते देहात नसतात, ते संत असतात. म्हणून ती वैतरणी नदी ती काय अशी पाण्याने ह्यानी नाही, अनेक गहाणीने ती भरलेली महाराज. आणि त्या नदीतून त्या आत्म्याला वडत जसं कर्म आसन. हा म्हणून कधी मध्ये जीवनात गोदान केलं पाहिजे नाही का? आज दान आहे, आज वस्त्रदान, अन्नदान, घरात चालू आहे ती पिंडदान केलं का काकाने? आणि जर ही दान नाही केलं तर आयुष्यभर निस्ती दान आहे महाराज. त्या घरात सुख नाही. म्हणून सुखासाठी महाराज कीर्तन आहे, सुखासाठी ही परमार्थ आहे. हा तेने विन जीवा सुख नव्हे. आणि बाकीचं जर तू करी सुटला, हा काकड्या सांगतात माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझी आणि घरे, येतो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशवून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. म्हणून मायबाप काय बाय लक्षण आहेत मरायची सुद्धा. काय काय माणस म्हणतात चांगला होता लगेच मेला, लक्षण आहेत महाराज. ज्ञानोबराय म्हणतात कानी घालून या बोट, कानात बोट, आपलीच बोट कानात घाला आणि बघा आवाज आहे धड 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 धड. असं जर कानात बोट घातली तर असं ते जर आवाज येत नसेल तर तो माणूस 9 दिवसात मरणार. काने घालून या बोट नाद जे पहावे, न दिसताची जाणे 9 दिवस. भवया पाहता न दिसे जाना. आपल्या भवया जर आपल्या डोळ्याने नाही दिसल्या तर आयुष्याची गणना 7 दिवस. तो 7 दिवसात मरणार. असलं म्हणल्यावर जमते, लय लक्ष देऊन ऐकणार. असलंच पाहिजेत. काय काय म्हणलं ना तुमच्या तिकडल्या मळ्यात लागारलंय म्हणून ही पोरगा असं झालंय. पोराला पोरगी भेटत नव्हती म्हणून ती येडेवाणी करायची. माणसं म्हणले त्याला भूताने जापा. कशाचं भूत? माणसाला हीच आहे, असलंच पटतंय. पण एक तुकोब ज्ञानोबरायांचा अभंग आहे, भवया पाहता न दिसे जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. तो 7 दिवसात मरणार. बघा आपलं घरी गेल्यावर बघायचं. नासागरीचे आग्रह, आपल्या नाकाचा शेंडा जर आपल्या डोळ्याला नाही दिसला त्या दिवशी सकाळचा चहा पिणार नाही. नासागरीचे आग्रह न देखता नैनी, त्याच दिनी म्हणा रामकृष्ण. म्हणजे त्याच दिवशी आपलं 13वान 10वान वरिसरात सगळं संग आहे. म्हणून मायबाप लक्षणं सांगितल्यात. म्हणून मायबाप जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. अरे क्षणात जायचे. हा म्हणून काकड्यात सांगितलंय क्षणभंगुर नाही भरवसा, काही न चले गळा पडेल फाटा, काही न चले मग गळा पडेल म्हणून ही घमंड करू नका महाराज. ही जी काय काय माणसं आहेत ना कुणाचंच ऐकत नाहीत. बिनकामी भावकीला ताप दी,
बिनकामी सासऱ्याकून अंगठी घे, मोकार ताण. हा एक दिवस सगळ्याचा ताण आपल्याला आहे. आपण जितका ताण देईन ना तितका ताण आपल्याला होईन महाराज. म्हणून कुणाला मोकार कोण्याही जीवाचा हा मायबाप. म्हणून ही कसं आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, एका क्षणात जाते महाराज. हा काळ नळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पाक पाखडे तवी हे सरे महाराज. हा एका क्षणात जाते. म्हणून मायबाप आलाय ना तुम्ही सगळं करा. बघा तुम्ही एक दृष्टांत, आपला वेळ होता आलाय. आमचे गुरुवारे म्हणायचे, सोमा एक स्मॉल होता आणि त्या स्मॉल मध्ये सगळ्या जगातली वस्तू भेटत होती, देव सुद्धा भेटत होता, पण फक्त 1 तास त्याला वेळ होता. मग काय पाहिलं महाराज, मॉल मध्ये काही असतं, काय पाहायचं, खायचं पाहायचं लिहायचं सगळं, पण काय पाहायलाच नादावलं. काय पाहायला आहे, काय कपडे नादावले, काय आमके. पण तिथला एक लगेच शिपाई आला, म्हणला चला बाहेर. अहो म्हणले आम्हाला देव पाहायचा होता. म्हणले तुमचा टाइम संपला. तसं महाराज आपला टाइम सुद्धा संपत आलाय. मग आपण बाकीच्या अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी. नागवन येते थोरी नागवन, अनेक नका पडू कपाळाचे भारी, अनेक नका पडू कपाळाचे भारी. म्हणून काय मंडळी गबाळाच्याच नादी लागली त्या स्मॉल मध्ये. पण एक हुशार माणूस होता, म्हणला आधी डायरेक्ट देव बघायचा, देव घ्यायचा आणि मग राहिलेला वेळ इकडं नादी लावायचं. म्हणून हुशार. म्हणून मायबाप तुम्ही आधी हे केलं पाहिजे. पण आपण आधी हे करत नाही, आपण प्रपंच करतो आणि मरायच्या टायमाला मग कळतं मला काय करायचं होतं, मी काय केलंय. हा म्हणून काही नका करू, संत संग धरा, पूर्वेचा दोहोरा उगवेल. हा म्हणून महाराज तुम्ही एक करा. काय आपुला तू एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. आणि जर बाकीचं जर तू केलं, हे सगळं दुःखाला कारण आहे. बाकीचं सगळं दुःखाला कारण आहे, फक्त सुखाला एकच कारण आहे, तो देव. हा म्हणून तो देव आपलासा करून घ्या. बाकीचं एरती मायके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. म्हणून आता 2 चरणाचा एक सरळ तुम्हाला अर्थ सांगितला. म्हणून मधलं भजन घेऊ. बुक्का लावण्यासाठी, हार घालण्यासाठी घरातली मंडळी या पुढे. विठोबा रको मागे डोळा घालिता आडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सुजळ, बाप रुक्मा देऊर विठ्ठल दिनाचा दयाळ महाराज. हा कारण ज्ञान दृष्टी आपली हरपली महाराज. आणि जे साधू संत देतात ते दिव्य दृष्टी देतात. आणि ती जर एकदा दृष्टी आली की जसं महाराज जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे माये आता कोणा वाळू. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. अशी जेव्हा अवस्था होईल, ह्या गादीवनं सांगतो मायबाप, तिला सुख होईल. आणि जवळ अशी अवस्था होत नाही, कोट्यानी रुपये जरी कमवलं ना महाराज आणि अख्ख्या जगाने जरी डोक्यावर घेतलं तरी तुला सुख होणार नाही. सुख होण्यासाठी ती दिव्य दृष्टी, ज्ञान दृष्टी, देवान आपला देव सका जरी
अवघे जन कृपा करी. हा देवाची अनुभूती येण्यासाठी महाराज देवाला एक प्रार्थना केली पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव. बघा तू खूप बरा आहे. काय म्हणता? मला कळलं देवा, माझा जवळ देहाचा विसर पडत नाही तोवर मला सुख होत नाही. रात्रंदिवस बाबा म्हणायचे. काय काय माणसं म्हणतात आम्ही 12 वर्षापासून परमार्थ करतो, आता आम्ही 80 वर्ष झाले, सुख आहे का? महाराज 20 वर्ष झालं मी विणा घेतो, 20 वर्ष झालं मी कीर्तन करतो, सुख आहे का? सुख फक्त त्यांनीच होतं की जवळ देहाचा विसर पडत नाही तोवर सुखी नाही. आणि ही तर गादी मी प्रत्येक सांगतो, ही गादी कमीत कमी महाराज तरी सुखी पाहिजेत. सुखी जेणे व्हावे जगा निववावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी. काय म्हणतात नाथ बाबा, जो सुखी. महाराज इथं आमची गाठ पडली महाराजांचा, नाथ बाबांच्या पालखीचा कट्टा आहे तिथं. कोण सुद्धा नव्हतं महाराज. महाराज परत आले. मी इकडं महादेववाडीला कीर्तन कुर्डूला आलो, तिथं मी किती आनंद वाटला महाराज, जागेचा महिमा. कोण सुद्धा नव्हतं, पण मला वाटलं मी पैठणलाच गेलो, त्या कट्ट्याच्या पाया पडलो महाराज. जसं नेवाशाला माऊलीच्या खंबाई महाराज, खंबाला मंदिर आहे, खंबाच्या माणसं पाया पडतात. आळे फाट्याला रेड्याच्या पाया पडतात. साधू संतांच्या जसं बाळू मामाच्या कुत्र्याचा जय जयकार आहे, आणि आपण पुत्राला शिवे देतो इतकं तर आपल्या साधू संतांच्या चित्र मेंढ्या माऊलीचा जय जयकार आहे का? संताच्या संगतीत आले. म्हणून आपण संगत कोणाची केली पाहिजेत, कोणाच्या संगतीत आलं पाहिजेत. साधू संतांच्या संगतीत गेल्यामुळं तुकोबारायणला देव कळला. आणि देव कसा आहे? अविनाश करे भगवान परमात्मा अविनाशी. मग तुम्ही सांगा 700 वर्ष झाली ज्ञानोबारायणला, ज्ञानोबारायण नाहीत का हो? 300 350 वर्ष झाले तुकोबारायणला, तुकोबारायण नाहीत का हो? मग तुम्ही सांगा आता येताळ भाऊ आहेत का नाहीत? हे कीर्तन समजणारच नाही महाराज. कीर्तन नुसतं चाटकं चुटकं असलं की मग माणूस फ्रेश राहतो. मग येताळा भाऊ नाहीत तर पितृदोष का लागतात? काय काय पितृदोषाने एवढी माणसं करबडून गेल्यात ना महाराज. हा तो देव नाही म्हणतो, पण अशी घरातच अशी कुटी त्याला कळत बी नाही, मग देव आहे का नाही म्हणतो मला नाही. म्हणून पितृदोष लय अवघड आहे. म्हणून जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पाप पळती दोष, काय उणे आम्हा आनंदास शिव ब्रह्मरस. जिथं कीर्तन आहे तिथं दोष जातात नाही का? म्हणून न सोडावे कीर्तन पुराण श्रवण, मनन निज ध्यासन साक्षात्कार. किंवा काकड्यातला अभंग श्रवणे कीर्तन झाले ते पावले, श्रवणे कीर्तन झाले ते पावन. संतादिक जान परम संतादिक जान परम कुणाचा अभंग बरं काकड्यातला विनाकरी? हा अभंग मी जी म्हणलो आता ते सांगा ना. आणि परत ह्यांनी म्हणायचं कुठला महाराज आणला होता रे गावातल्या? काय त्याला येत होतं कीर्तन? तुझ्या एक तरी अभंग पाठ आहे का रे? इतकं अवघड आहे महाराज. खरा माल इकत नाही आणि खोटा माल पुरतच नाही. खरा माल इकाना. आम्ही लय कीर्तन सांगतो, कुरकुर माणसं टेम्पोने आणतात, पण खोबरं दुकानात बुरा पडलाय खाय नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू तो विषय गोडू जीवासी झाला. म्हणून महाराज त्याला गोड कीर्तन आवडत नाही. पण चाललंय एक एक दिवस महाराज
आमचे बाबा म्हणायचे म्हातारं मरलं दुःख नाही पण काळ सोकला, काळ येऊ लागला रोज, म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. नाथ बाबा म्हणतात जवर काळाची उडी पडत नाही तवर तो छाती काढून चल, पण एकदा काळाची उडी पडली ना हे सोडवी ना तेव्हा माये सोडवी ना तेव्हा माये आताशी कीर्तनाला रेंज लागली पण टाइम आला आणि मागाशी टाइम होता तर रेंज नाही. तसंच आहे काय कायला रेंज आहे तोवर हित येत नाहीत, पार टायर ओगाळल्यावर गडी हित येते. 60च्या पुढे गेलेली मग कीर्तनाला आली कळा नाही असं गडी असं टायर नक्षीबाज गडीत. आमचे गुरुवारे म्हणायचे उसाच्या टेलरला टायर ओगाळल्याला लावा का नक्षीवाला, नक्षीवाला. आणि जर वगाळलेला टायर तो कारखान्यापर्यंत ते रोपड्यातच त्याचा बार. टायर म्हणून तरणा भाग्यवंत, पण आपलं तसं होत नाही. आपण 60च्या पुढे म्हणतो आता माळ घालू वाटती. काय बायांना शुगर झाल्यावर माळा घालायला लागली, तसं नाही महाराज. जवळ हे सकळ सिद्ध आहे महाराज. आमचे माऊली महाराज मी तर म्हणतो हे मुलापासून पक्वच वाजवतात. धन्य माता पिता. एक हार्मोनियम वाजवतात चैतन्य महाराज. जसं महाराज चैतन्य आणि माऊली ही दोन नाहीतच. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, आणि ते चैतन्य तत्व तशी दोन भावंड पण एक आहे. माऊली आणि चैतन्य हे दिसायला दोन आहेत, तसे असायला एक आहेत. तसं साधू संत दिसायला दोन आहेत, असायला एक आहे. म्हणून मायबापांनो जेव्हा काळाची उडी पडल ना तेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. हा आहोत अभंग. सोडविना बंधू ती नाही ग्रंथात, सोडविना राजा आणि अनेक सोयरे. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या विठ्ठला विठ्ठला. म्हणून मायबाप त्या भगवंताशिवाय तुम्हाला सोडविणारा नाही. हा म्हणून महाराज भांडणं करू नका, कुणाचं दोष घेऊ नका, पापाचा पैसा कमवू नका. फक्त एक करा, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, करता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वहावसी. म्हणून मायबापांनो जी चार भावंड अभिमान भाऊ, सौदागर भाऊ, पोपट भाऊ आणि नागनाथ भाऊ ही चार मुले आहेत. या चौघांनी कमीत कमी एकदा वर्षातून एक वेळ एकात्री हो, तुझं कस काय चाललंय, माझं कस काय चाललंय, हीच त्यांच्या वडिलांना मोठी श्रद्धांजली. महाराज वडिलांना काय वाटतं मायबाप, आमच्या इकडे झालं आपण 5 मिनिटात सेवा आटपून घेऊ. करोडपती माणूस होता आणि तो त्याला 2-1 लाख रुपये महिना होता महाराज. आणि तो म्हणायचा महाराज काही असू द्या पण कावळा शिवला नाही, शिवला पाहिजेत बामन 5-7-8-10 आणू आपण, पण कावळा नाही शिवल्या दोष असते म्हणलं. आणि महाराज मी सत्य गादी बाप्पा फुलगे वडीलच झाले.
त्यांच्या आईला वाटत होतं की माझ्या मुलांनी एकत्र राहावं, सगळ्यांना हसून खेळून वागाव बोलाव. आणि मोठं ब्राह्मण 2-3 आलं पण काक पुरुषच व्हायना महाराज. सत्य या नारदाच्या गादीनुसार कावळा शिवना, कोणी गाय आणली गायी खायना. ती म्हण नाही काकांना मला तुम्हाला किती पैसे पाहिजेत, पण कावळा शिवला. काका मस्त धडा 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 मंत्र बोलू बोलू जियार झाला काका सुद्धा, पण कावळा काय शिवना. मग एक इतका साधा माणूस होता दिसाय, असा साधा माणूस इथं दिसानाच, इतका साधा होता. आणि तो आला बामणाला म्हणला, काका मी एक सांगू का मंत्र आहे माझ्याकडे. म्हणजे कोणचा? ह्या सगळी घरदार म्हणा की आम्ही एका विचाराने राहू. हे कुठं जमत, तुम्ही म्हणा तो खरं म्हणला. आणि सगळी एका विचाराने, ती 4-5 जण आहेत मला वाटतं शंकर, 5 त्यांच्या पत्नी सगळी एकदा पाया पाडा की आम्ही गोडी गुलाबाने राहू. ह्या गादीवनं सांगतो महाराज, कावळा ती संघच कावळा संघ शिवला. मी का सांगतोय महाराज, हिला विधीन काय असं नसतंय, ही तर फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची. म्हणून या 4ही भावंड असतील, 2 बहिणीत महाराज. गोड असा सगळा हास. ज्यांनी महाराज येवलेसे रूप लावेल, आमच्या जनाबाई असतील, लक्ष्मीबाई असतील, अशी नावं ऐकाय भेटत नाही आता. ब्युटीन कुठं बंटीन संटी, अशी जनाबाई, लक्ष्मीबाई, मुक्ताबाई नाही का, अशी नावं नाहीत, पण गोड नाव आहेत. कारण ह्या नामामने त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळीयाचा. पण माळी कुणाला म्हणाव? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला माळी म्हणाव. नाही अवघड आहे मला. म्हणून तुळशी माळ गळा, अरे आम्ही माळी, आमची माळियाची जात, 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 शेतलावो देखो थोड़ा बागायत शेतलावो बागायत शेतलावो बागायत
गायन एकची जय ही कळाय सुद्धा माळी लागते नाही म्हणून तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा कळवळाच राहिला नाही माळ बी राहिली नाही गंध राहिला नाही नाही का म्हणून मायबाप राहिलायत ना मरायच्या आधी माळ घाला मेल्या वाकी तुळस जरी त्याच्या तोंडावर ठेवली ना हा मोक्ष मेल्या पाटी अम्मासी होईल ऐसे जे म्हणतील ते अति मूर्ख दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश झाका झाक त्यास कासयासी अहो नुसतं दोनच मणी घातल्यात माझ्या नावचं माझ्या मंडळीनी एक दिवस नीट बोला नाही तरी तिला सांभाळायची पाळी आली मला मग त्याची जर माळ घातली तर तो सांभाळीन का नाही हा आता झालाय टायमिंग फेटा बांधायचा काय म्हणून त्याची माळ घाला त्याचं हे मंगलसूत्र आहे महाराज त्यांनी एकदा नाव घेतलं मला तर अख्खं आयुष्यभर सांभाळायची पाळी आली मला तिने एकदा घेतलं तर ही तुळशीची माळ जर घातली तर तो मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया योग शमजाची जाणे जडबारीन वाट दावी करी धरोनिया आणि जर एखाद्याला विश्वास नसेल तर तो का म्हणे नाही विश्वासच्या मनी पहावे पुराणी विचारोनी पडी देह भाव पूर्वावी वासना अंती ते आपण पाशी न्यावे म्हणून झालेली सेवा थोर साधू संतांच्या चरणी विनकरी असतील अतिशय स्वभाव प्रेमळे मायबाप अशी मंडळी भेटत नाहीत आमचे तसं तुम्ही महाराज म्हणून आज आम्हाला श्रीफळ देणार मी महाराज आहे का मूर्ख आहे मला वाटणीचट देव झटका देईन म्हणून महाराज आपण आज अन्नदान वस्त्रदान नाही का पिंडदान भूदान सुद्धा द्यावं लागतंय कांचन दान देताय का एखादा एकर समाज नावा लागून आज दान म्हणून आज दान देताना कमी पडायचं नाही काय काय एक जण टाळकरी ज्यास आल्या तो म्हणला महाराज टाळकरी आला ज्याला कोणी पाकिट द्यायचं मी म्हणलं तुम्ही तांबाखू खाता का म्हणलं खातो केवढ्याला पुडी म्हणलं गायछाप म्हणला 10 रुपयाला किती दिवसात उडती एक दिवसाला 10 रुपये खर्च तर महिन्याचा किती गणित आहे का कोणाचं 300 वर्षाचं किती माझी 3,500 थुकण्यावरी जातात नुसतं थुकाय ही वारकरी येतात ह्याची किंमत करतो नुसतं थुकण्यावर तो नुसतं तंबाखू खाऊन राहिला म्हणजे बरा ती जर दारू पित असला तर मग तर 3 लाख बी जाऊ शकतात ही म्हणून हिथं सत्य मार्गाने होतं हिथं व्यसन तरी करायचं नाही म्हणून आपली मुलं आहेत महाराज हरिपाठ हा म्हणून आज या वडिलांचं एक तुम्हाला सगळी एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणे भार खांदी बाप करी जोडी लेपुराचे ओडी आपली पुरवंडी वाळवणे एकाएकी केला मिरासीचा धनी काय हो महाराज चारी भावंडांना तुम्हाला एक जग तुम्ही पालत करता पण बाप नाही आता बाप नाही म्हणून जवळ बाप आहे ना महाराज ज्या या चारी भावंडांनी जर बापाची सेवा केली असेल तर कुणाची सेवा करायची त्याला गरज नाही जो बापाची सेवा करीन ना देव त्याची सेवा करायला म्हणून पंढरपुरात पुंडलिकाच्या भेट भावार्था आपण पाहत नाही तीर्थ महाराज पुंडलिकासाठी आलाय त्या पुंडलिकाने काय केलं मायबाप आई बापांची सेवा हा म्हणून सेवा आई बापांची केली आज माझे वडील माझ्या संग आहेत पोरगा आहे आमची 3 पिढ्यात संघ मग मी जर तुम्हाला सांगत असेल मी माझ्या बापाला सांभाळत नसेल तर किती अवघड आहे म्हणून तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रुपये ज्याला बाप नाही त्याला इचरा तो रानात दारी देत रडला पाहिजे माझा वडील मी हिथच दारी देत होतो ज्याला आई नाही एकांतात त्याच्या डोळ्यात पाणी येणार आहे महाराज म्हणून या जगात सगळं भेटन माय बाप पण बाप नाही
हा म्हणून बाप जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. म्हणून मायबापांनो तुकोबाराय म्हणतात, घालोनिया पाखे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागवोनी भार खांदी. आमची लक्ष्मीताई असतील, जनाबाईच ना दुसऱ्या, हा त्यांना सगळे भेटन. पण आज जर माहेराला आल्या बाप नाही, हा माय बापांनो. म्हणून नाती जपा. एकदा नाती तुटली ना, म्हणून बाप आई वडील हे मुलाला मोठा आधार आहे महाराज. या चारही भावंडांना, पण ही चारही भावंड जशी ज्ञानाबाई, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा, बाळपणीच त्यांना आई वडील नाही महाराज. किती अवघड आहे हो, त्याला आई नाही वडील नाही, म्हणून वृद्ध वय होऊन जाणार तेच महाराज. पण या जगात परत बाप नाही, म्हणून या बापाच्या वरिश्रादानिमित्त हे कीर्तन आहे, हे मंडळी आले. या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. म्हणून या यादव परिवारांना या चारही भावंड असतील, 2 मुली असतील, त्यांची नातवंड परतोंड महाराज. मी वेताळ भाऊंला सांगन तुम्हाला, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. म्हणून आपले एकदा ह्यांचा जर आशीर्वाद भेटला ना महाराज, बाकीच्यांच्या आमच्या सारख्याचा आशीर्वादाची तुम्हाला काही गरज नाही. एकदा ज्याला बापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाचा सुद्धा आशीर्वाद आहे मायबाप. म्हणून मायबाप असे जरी वेताळ भाऊ गेले असले तरी त्यांची कीर्ती ही अजय अमर राहणार आहे. एकदाच मरायचे, पण कीर्ती अशी करून. हा महाराज कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, पण ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. आज हा मंडप रडला हो महाराज, काहीतरी कीर्ती का नाही त्यांची. म्हणून पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती, पापी अधोगती जाती वाया. धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, अखंडित स्मरण करा त्यांचे. म्हणून तुकोबाराय म्हणणारे एक दिवस सगळीच मरणार आहेत. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकिम रोगी, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ाका भे, तू क्या जाने लड़का भे. एक दिवस काळाची उडी पडली ना, तुझं कोट्यवधी रुपये जाग्यावर राहणार. मग ते नचले काही, सत्ता संपत्ता राहील ठाईच ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै माज्ञा, जव हे सकळ सिद्ध आहे. म्हणून महाराज आपलं आरोग्य चांगले, तुमच्या पाया पडून सांगतो, पंढरपूर जवळ आहे, महिन्यातून 1 वारी करा. दवाखान्याची बारी येणार नाही तुम्हाला. पण दवाखाना जामखेडला पाय दुखायचं राहतात, मग आमची आई तिकडे गेली गुडगत, पण पंढरपूरला नाही. म्हणून सगळं गुडगत चांगले, डोळे चांगले, म्हणून पंढरीला जा. हा आलिया संसार, आल्यानो संसारा तुम्ही एक करा, किंवा आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणून वारी आपल्या घरात पंढरीची वारी पाहिजेत महाराज. मग बाकीची कसलीच महाराज फिरी यायची नाही, पण आपल्या घरची वारी. म्हणून असं जीवन जगा की उत्तमची उरे, एकदाच मरायचंय. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका